वाशिममधील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमतेसाठी प्रात्यक्षिक दाखवण्यात आली। वाशिममध्ये आगामी खरीप हंगामात सर्वाधिक 3,10,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर 1,00,000 हेक्टरवरती तूर, कपाशी, ज्वारीसह इतर पिकांची पेरणी केली जाणार आहे। वाशिममध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाला हजेरी लावली। तापमानात घट झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। वाशिममध्ये पुढील 4 दिवस अवकाळी पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे। कापूस उत्पादक देशांमध्ये यंदा कापूस लागवड घटण्याची शक्यता आहे। भारतातील कापूस क्षेत्र 129 लाख हेक्टरवरून 122 लाख हेक्टरवरती नेण्याचा अंदाज आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे। 20% कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडू नये तर कापसाला सरासरी 7,800 रुपये ते 8,300 रुपये इतका भाव मिळतोय। नाफेडची हरभरा खरेदी वाढू नये। खुल्या बाजारात हरभऱ्याचे भाव हे दबावातच आहेत। हरभऱ्याला प्रति क्विंटल 4,500 ते 4,900 रुपये दर मिळतोय। नाफेडची खरेदी बंद झाल्यानंतर खुल्या बाजारात आवक वाढण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील कामगार शिल्पाची दुरवस्था झाली आहे। आंतरराष्ट्रीय कामगार दिन अवघ्या 7 दिवसांवरती येऊन ठेपलेला असतानाही MIDC प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं कामगारांनी नाराजी व्यक्त केली। जळगावच्या पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता सभेला सुरुवात होईल। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संजय राऊत, सुषमा अंधारेंसह ठाकरे गटाचे सर्व नेते उपस्थित असतील। आम्ही दगड मारून सभा बंद करणारे आहोत, आम्हाला चॅलेंज देऊ नका असा इशारा मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिलाय। हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा खासदार होऊन दाखवा असं आव्हान देखील गुलाबराव पाटलांनी राऊतांना दिलं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आमदार कैलास पाटील आक्रमक झालेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषाच्या दुप्पट मदत कमी करण्याचा निर्णय म्हणजे जखमेवरती मीठ चोळण्याचं काम असल्याची टीका कैलास पाटलांनी केली। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। अर्जुनी बोरगाव इथे आयोजित केलेल्या ओबीसी एल्गार परिषदेला भुजबळ उपस्थित असतील। परभणीच्या माजी नगरसेवकानं रेल्वे प्रवासादरम्यान 2 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली। रेल्वेतील जागेवरून वाद झाल्यानं मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकरणी माजी नगरसेवकाविरोधात नांदेड रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील आंबय गावात जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये संपूर्ण गोठा जळून खाक झालाय। 3 जनावरांचा गंभीररित्या होरपळून मृत्यू झाला। धुळ्यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषदेनं पुढाकार घेतला असून आदिवासी भागांमध्ये जनजागृती करण्यात येते। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 43 बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश आलंय। प्रत्येक ग्रामपंचायतीत संरक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे। रेल्वेच्या 3ही मार्गावरती आज मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती तर हार्बर मार्गावरच्या CSMT चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक आहे। सायन पनवेल मार्गाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। नेरूळ इथल्या LP उड्डाणपुलावरती सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे केवळ एकच मार्गिका सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो। अंधेरीतल्या एका ज्वेलर्स कंपनीनं स्टेट बँकेला 405 कोटी 58 लाख रुपयांचा गंडा घातलाय। या प्रकरणी कंपनीच्या संचालकांविरोधात CBI कडून गुन्हा दाखल झालाय। पुण्यातल्या नवले पुलाजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी आहेत। जखमींवरती ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईत मागील 22 दिवसांपासून सुरू असलेली 15% पाणी कपात आजपासून रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे पाणी टंचाईनं त्रस्त झालेल्या मुंबईतल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय। मुंबईतील जलबोगदा गळतीला कारणीभूत ठरलेल्या बिल्डरकडून पाण्याच्या नासाडीसाठी 75 कोटींचा दंड पालिकेनं ठोठावलाय। मात्र हा दंड वसूल करण्यात अधिकारी अपयशी ठरले असून मुंबईकरांच्या समस्येला कारणीभूत ठरलेल्या या बिल्डरवरती कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित केला जातोय। मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर राज्य सरकारनं क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय घेतलाय। मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा या एकमेव मागणीसाठी 1 मे पासून क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यात ते अर्जुनी बोरगाव तालुक्याच्या नवेगाव परसोडी इथे आयोजित ओबीसी एल्गार परिषदेला हजेरी लावतील।
आम्ही दगड मारून सभा बंद करणारे आहोत, त्यामुळे संजय राऊत यांनी आम्हाला चॅलेंज देऊ नये असं थेट प्रत्युत्तर मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिलंय. तर संजय राऊत आमच्या मतावरती खासदार झाले असून दम असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं देखील आव्हान त्यांनी दिलं. महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटोच गायब आहे. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब नसल्यानं चर्चांना उधाण आलंय. सिडको महामंडळात जवळपास दशकभरानंतर तब्बल 147 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. सिडकोमध्ये उघडकीस आलेल्या 29 बोगस कर्मचारी घोटाळा प्रकरणानंतर या बदल्या झाल्याचं दिसून आलंय. आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत असं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. तसंच आताच्या युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे समजदार नेते आहेत असं देखील विखे पाटील म्हणाले. जळगावातल्या ठाकरेंची सभा उधळण्याचा इशारा गुलाबराव पाटलांनी दिल्यामुळे छगन भुजबळांनी त्यांना टोला लगावलाय. तुम्ही सभा उधळणार असाल तर तुम्ही हे सगळं जिथे शिकलात, ठाकरे त्यांचे हेडमास्टर आहेत असा हल्लाबोल भुजबळांनी केला. अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेतलाय. अनेकांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, पण सगळ्यांना मुख्यमंत्री होता येत नाही असा टोला फडणवीसांनी लगावला. तसंच अजित पवारांची इच्छा पूर्ण हो अशा शुभेच्छा सुद्धा फडणवीसांनी दिल्या. अजित पवारांनी मुख्यमंत्री पदावरती दावा केल्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सुद्धा मोठा दावा केलाय. येत्या काही दिवसात महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर होईल, महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवरती येईल असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला. सुप्रीम कोर्टातल्या निकालानंतर 16 आमदार परत येतील असाही दावा त्यांनी केला. शिवसेना भाजप सरकारचे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील अशी ग्वाही शिवसेनेनं दिली आहे. पुढच्या निवडणुका सुद्धा एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात लढल्या जातील असं नरेश म्हस्केंनी म्हटलंय. अजित पवारांनी मुख्यमंत्री पदावरती दावा सांगितला असला तरी त्याचा कोणताही परिणाम शिवसेना भाजपवरती होणार नाही असंही म्हस्के म्हणाले. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील आणि शिंदेंच्या नेतृत्वातच निवडणुका होतील. अजितदादांच्या दाव्यानं युतीला काही फरक पडत नाही असं नरेश म्हस्केंचं म्हणणं. रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात, त्यामध्ये दंगली होतात. या जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा भाजपनं चांगला समाचार घेतलाय. जितेंद्र आव्हाडांनी समाजाचा आणि राम भक्तांचा अपमान केल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी केली. अजितदादा भाजपमध्ये जातील असं मला वाटत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केलं. राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात अजित पवारांचं फार मोठं योगदान आहे. पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा देखील अजितदादा राष्ट्रवादीतच होते असं खडसे म्हणाले. उपराजधानीसह विदर्भात अवकाळी पावसाचं थैमान सुरूच आहे. काल नागपूर, चंद्रपूर, गोंदियासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडलाय. त्यामुळे काही भागात वृक्ष कोसळलेत, काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय. राज्यात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 24 ते 26 एप्रिल या कालावधीत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता आहे. नंदुरबारच्या शहादा तळोदा तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची भीती असून बळीराजा संकटात सापडलाय. कांद्याला भाव नसल्यानं कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यानं गाडीतला कांदा रस्त्यावरती फेकून दिला. लिलावामध्ये 275 रुपये भावानं कांदा घेतला जात असून इतर ठिकाणी बाजारात कांद्याचे भाव 900 ते 1000 रुपये असं सांगत बाजार समितीवरती आरोप करण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये सर्वाधिक 3,10,000 हेक्टरवरती सोयाबीन आणि इतर 1 लाख हेक्टरवरती तूर, कपाशी आणि ज्वारीसह इतर पिकांची पेरणी केली जाणार आहे. याबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय. बियाणांची उगवण क्षमता वाढावी आणि त्यापासून चांगलं उत्पन्न मिळावं यासाठी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. धुळ्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरात छापा टाकत अवैध मिनी गॅस पंप उघडकीस आणलाय. पोलिसांनी कारवाई करत 38 गॅस सिलेंडरसह 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या आणि सह्याद्री पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेल्या पुण्याची ख्याती आता जगभर पसरतीये. ग्रीन सिटी इंडेक्समध्ये प्लॅटिनम रँकिंग मिळाल्यामुळे देशातील दुसरी ग्रीन सिटी म्हणून पुण्याला प्रमाणित करण्यात आलंय. पंतप्रधान मोदी उद्या आणखी एक विक्रम करणार आहेत. मोदी 36 तासात 8 शहरातील 7 कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढत असताना सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी एक वक्तव्य केलं. रुग्णालयांकडून कोरोना लसीची मागणी शून्य असल्यामुळे कोरोना लसीचे 60 लाख डोसेस पडून असल्याचं पुनावाला यांनी म्हटलंय. राहुल गांधींनी लोकसभेचं सदस्यत्व गमावल्यामुळे दिल्लीतील शासकीय बंगला त्यांनी सोडला. भारताच्या आवाजासाठी लढत असून त्यासाठी कोणतीही किंमत चुकवण्यास तयार असल्याचं राहुल गांधी यावेळी म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तेलंगणा दौऱ्यावरती आहेत. चेवेल्ला इथे जाहीर सभेला अमित शहा संबोधित करतील आणि आरआरआर टीमची सुद्धा शहा भेट घेणार आहेत. पूंछमध्ये ड्रोन, हेलिकॉप्टर आणि श्वान पथकाच्या साह्यानं दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. तसंच ताब्यात घेतलेल्या 5 संशयितांची कसून चौकशी केली जाते. अमृतपाल सिंगला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. पंजाबच्या मोगा इथे पोलीस आणि आयबीने ही कारवाई केली असून अनेक दिवसांच्या शोधानंतर अखेर अमृतपाल सिंग पोलिसांच्या ताब्यात आलाय. अयोध्येतील राम जन्मभूमी परिसरात जलाभिषेक करण्यात येणार आहे आणि या जलाभिषेकासाठी जगभरातील 155 देशांमधून पवित्र जल आणण्यात आलंय. आरक्षणाच्या मागणीसाठी भरतपूरमध्ये सैनी समाजाचं आंदोलन सुरू आहे. हातात लाठ्याकाठ्या घेत आंदोलकांनी महामार्गावरची वाहतूक रोखून धरली असून तणावपूर्ण स्थितीमुळे भरतपुरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे जगभरातील बालविवाहाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतात कोरोना काळात तब्बल 2,66,00,000 मुलींचे बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती युनिसेफच्या अहवालातून उघड झाली आहे. तर थेट जाऊयात संजय राऊत बोलतायत तिथे. या सरकारचा मृत्यूलेख लिहिला गेलेला आहे. डेथ वॉरंट निघालेले आहे सरकारचं. आता फक्त सही कधी आणि कोणी करायची हे ठरलंय. या सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे. फिनिश. पुष्पचक्र अर्पण करा. पुन्हा एकदा राज्य सरकारवरती संजय राऊत यांची टीका. या सरकारचं डेथ वॉरंट निघालंय असं वक्तव्य संजय राऊत यांचं. आणि यासोबतच आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येणार आहोत. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.